सर्वांना. दुपारची वेळ चाललेली आहे आणि आता काय झालं माहिती कुरिअर पॅकिंग चाललंय. बऱ्याच टाईमची 4-5 दिवसाच्या ऑर्डर त्यांना टाकल्या नव्हत्या. पोस्टाच्या काय आहेत कुरिअरच्या काय आहेत. आता पोस्टाच्या अन्नाला इथं भवाननगरला टाकायला लावले. त्याला म्हणलं येत भवाननगरवरनं टाकून पाडदिशीने तो चाललाय आणि माझं इथं पॅकिंग चाललंय. त्याला म्हणलं तो भवाननगरवरनं येतो मी कुरिअरचं पॅकिंग करते बारामतीला नेण्यासाठी. आता उशीर झालेला आहे आम्हाला जायचं या एका ठिकाणी. परत मी लग्नाला पण जायचं या. पण म्हणलं पार्सल महत्वाची येते आधी. पार्सल टाकली पाहिजे. 2-4 दिवस झाले पार्सल टाकले ना. सोमवार रविवारपासून राहिलेली तशीच येते. पोस्टाची 2-3 होती ती परवा पण टाकलेली अण्णांनी म्हणून. पण आताची राहिल्यात ना कालची सकाळपासून आलेली. वाईस खोकही झाले. 1 किलो ज्वारीच्या भातवड्या आणि ह्या अर्धा किलो इथं ह्याच्यात कुरडे ज्वारीच्या भातवड्या लसूण. ह्या वरच्यात आपला पाती सकट 4 किलो लसूण आहे. त्यातला काढला का 4 किलो लसूण? नाही ना त्यांची त्या ताईंची मुंबईची ऑर्डर आहे ती वेगळंच आहे. 4 किलो लसूण पाती सकट 1 किलो सुट्टा आणि अर्धा किलो शेवई ह्याची रवे आपल्या गव्हाची. आता एक बॉक्स पुढं मांडा आधी आणि मांडे ह्याच्यावर धर. तुला येईन का? हो की तिकीट ठेवा ना बॉक्स. नको ना गावातून ह्यातून परत उशीर होईल मग आपल्याला आणि जायचंय पुढे. चला ना मी देते त्या पैसा. लगेच चल. उशीर ना मग लय उशीर झाल्यावर काय करायचं. सामान्य फक्त पॅन्ट घालू दे झालं. मम्मी आपण वहिनीचा फोन येतोय. झाला मग दोघं आपण लवकर या माघारी उशीर करणार का. तुम्हाला असं वाटत असेल की काय होते हो ऍड्रेस चिटकाय झाले बॉक्स वाईज थोडासा खाली गेला ना. बॉक्स पॅकिंग बॉक्स आणायचे ही कुरिअर दुसरं काही सोपं आहे का नाही कुठाना असतं. आता ते काय नाही राहून दे जात आहे मला 3 पार्सल येतं. तेवढी 3 बॉक्स येतं मग हे ह्याचे येतं हे कुरिअरचे येतं. मोठे बॉक्स कसं नाही ना धरा येईन का तुला गाडी जाऊन झालंय काय सांगायचं तुम्हाला. मगाच्या धरणं बघते अण्णा भवाननगरवरनं जाऊन आला तरी माझी पॅकिंगच चालली. आता ही पार्सल बारामतीला न्यायचे. बॉक्सही इकडं असं बांधून ठेवले. अजून मोजायचं चाललंय. मोजत इकडे थपी लावते अशी बॉक्सांची. इकडं अजून ही पॅकिंग करायचं राहिल्यात. लसूण आहे 12 जणांचा पाती सकट ही बघत नाही बाळा ती गावाला गेलेत. पप्पांनी मागाशीच फोन केलता तर हे भवाननगरवरनं जाऊन आला. लगेच टाक तू म्हणले का पोस्टाचं रिशीट गाडीत आहे. पोस्टाचं रिशीट ते सगळं आणलं ना म्हणजे मग कळतं बाबा कुठं पोचलंय कुठं नाही. तुझ्या नंबरवर मेसेज पोहोचला का 3 येईन का. बरं आता ही पप्पांना म्हणा कसं करायचंय नाही तर गाडीत भरायला जायचंय. अजून पॅकिंग बघू का आत्या म्हणले ती या बारामतीत पण काम आहे सगळेच केलं पाहिजे. काल हरभरही भराडलं डाळ भरडाय जायची होती पण ती राहून गेली. कुरड्याचं भिजाय घातलंय पण ते आता उद्या काढायचंय. कसं कुरड्याही भरपूर केल्या तर ऑर्डरिंगसाठी हे ना बाहेरच्या कालच्या वाळल्यात आता आतमध्ये आणून ठेवायचे कारण का जायचंय. आत्यान बापू तर गेल्या ती सकाळीच भांडत त्यांनी सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला चाललेला आहे. एका ताईंची 2 किलोची ऑर्डर आहे लसणाची. इकडे ही मोजायचं चाललंय. डायरेक्ट असं मोजायचं आणि मग कॅरी बॅगमध्ये वाटायचं. तर म्हणलं कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ सांगा. आणि कुरिअर पॅकिंग चालू आहे. पार्सलचं पण हे चालू आहे. नंबर टाका पटापटा. ऑर्डरी नंबर तर सांगते मी तुम्हाला ऑर्डरिंगसाठी. आपल्याकडे पातीचा लसूण पण अजून भरपूर आहेत. मी ठेवलाय वर अडकून. बऱ्याच ताईंच्या ऑर्डर आहेत पण त्यांच्या पण चालवल्यात. ह्या बॉक्सचा सगळा पाती सकटच लसूण आहे पण ती बॉक्सच तुटला. आता परत काढून जोडावं लागेल. ज्ञानेश्वर ही काढून चिकट टेप काढून ही कर ना. दुसरा काढत्यावर मी उरकते पटापटा. अन्न वाढून झाला आलेला आहे. आणि माझा नंबर सांगते मी 9699083827 हा माझा नंबर आहे ऑर्डरसाठी किंवा मग व्हॉट्सअपला टाका. तर बाय सगळ्यांना.